बघा सध्या नाशिकची परिस्थिती बघा काय झाली हे बघा. आणि आता गाड्या नॉर्मल गाड्या कमी आणि या गाड्या जास्ती दिसत इथे. हे बघा हे बघा मध्ये रस्ते मार्ग नाही नाशिक मध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही सगळे मित्र बाहेर आलोय नाशिकचं फेमस कॉलेज रोड फिरायला. कुठं शिंदे सर कुठं पट्ट्याला अरे गर्दी इकडे 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 सर आईस्क्रीम इकडे ना. मँगो पार्क फुलचंदला खायला चालले बा. आम्ही नाही खातो फुलचंद. हे पुढचे शिंदे 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 फुलचंद खातो ना. 2,000 years later. आणि आमचा रोड आहे एक, आम्ही चाललोय घोडत पण आमच्यातला शिंदे त्याला रोड आला फुलचंद भेटतं का नाही भेटत फुलचंद. आणि विथ फुलचंद फुलचंदला सोडणार पैसे देणार आहे. फुलचंद आहे फुलचंद. कधी कट का फुल आहे तू कट का फुल फुल आहे. शिंदे म्हणजे मध्ये रस्ते मार्ग नाही नाशिक मध्ये. बघा सध्या नाशिकची परिस्थिती बघा काय झाली हे बघा. आणि इतके चांगले रस्ते होते याचे, सगळ्या रस्त्यांची वाट लावून टाकलेली म्हणजे मजाच कमी झालेली. आणि आता गाड्या नॉर्मल गाड्या कमी आणि या गाड्या जास्ती दिसत इथे. हे बघा हे बघा आणि पुष्टी गाडीची अक्षरशः एवढी धूळ झाली. एवढी धूळ आहे काय, नाशिकचे पूर्ण हाल झालेत. बोलता तर आहेत रिडेव्हलप करतायत, पण मग ते रिडेव्हलप जरा जास्तीच अवघड वाटायला लागले आता आम्हाला वाटतंय ना. मित्रांनो, तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा नाशिकच्या रस्त्यांबद्दल, कारण की खूपच अवघड झालेले आहे. हे बघा सगळीकडे रस्त्यांची हालत एकदम डेंजर झालेली. सगळीकडे खड्डे हे बघा. आम्ही आता आलोय बापू पुलावर, ज्या नाशिकचा नवीन बापू पूल तयार केलेला आहे. खाली एक पूल आहे, इकडे या साईडला एक नवीन पूल तयार झालेला आहे. आणि आम्ही सगळे मित्रमंडळी आलेलो आहे तिथे. तर यश दादा आता पुढचा व्लॉग कंटिन्यू करतील. बोला दादा. नको मूड नाही दादा? नाही मला लिंक नाही लागू. ओके थांबा. मित्राचा नेमकी थोडा काय मला काय झालं? त्याचा कॉन्फिडन्स लो झालाय. त्याचा की परत आले आज आलो आम्ही नाशिक मधील बापू पुलावर. नवीन बापू पूल जो नाशिक मध्ये झाला, खूप छान पूल झालाय. सगळ्यांनी पुलावर यावं. रात्रीची नाईट थेरपी म्हणजे एकदम छान शांततेत पीसफुल वातावरण आहे. तर सगळ्यांनी एकदा नक्की या पुलावर व्हिजिट करा आणि नाशिक करा. आज सगळे नाशिक मध्ये स्वच्छता ठेवा, कुठे घाण करू नका. क्लीन नाशिक आपलं नाशिक. मस्त रे सेंटिमेंट्स. कृष्णा, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर परत? आपण मजा करला सांगतोय नाशिक. दादू पळू नकोस तू. व्लॉग मध्ये तू मेन आहे आमचा. काय विषय बन. सकाळी 4 वाजता उठायचं ते टेन्शन आलंय थोडं. सकाळी 4 वाजता मला कॉल आलेला. आता 12+ टाइम झालेला आहे. तुला तर झोप यायला लागली, पण तू गाडी चालवशील का आता? हात खाली घेऊन ब्लॉग मध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे पर्सनल इकडे आपण मजा करायला आलो. सामाजिक ज्ञान द्यायला आपलं काही शाळा चालू नाही. केवढा लांब गेला तो? म्हणून आमच्यातला एक मुलगा आहे, तो जरा डिप्रेस होता आणि आता तो दिसेना असं झालाय. तेव्हा आम्हाला टेन्शन आलंय, तो कुठे गेलाय. नाही आहे तो समोरच आहे. तो कुठं तो डिप्रेस नाहीये. तो दुसऱ्यांना डिप्रेस करा. हा असा आहे तो. केलं होतं त्यांनी मला आताच थोड्या वेळ. तेच ना. सतीश दादा द ब्लॉगर सतीश गांगुडे यांचे सेंटिमेंट काय होऊन गेले रे. हट झाले. जिसकी गारंटी मैं नहीं दे सकता. हळून गेले होते, इतके हळून गेले होते. त्यांनी पार त्याला फॅमिली ब्लॉग म्हणून मी सांगतो. आबा मित्रांनो, आबा आलाय आमचा स्पॉटलाइट. हे बा
दादा बोला काहीतरी. केवढा दिसतो पास? चालते चालती तर आमचे 2 मशीनी बघून आलोय बा. इथं चालू ग्रीन कलरचा एक क्रशर हा. आणि JCB आमचा लिगॉनचा. ओके. ते जम्मू ते कन्फर्म करून आलो लिगॉनचे जे, त्याच्यामुळे बोलतोय. लिगॉनचा आहे हे चला. बरं. नाही काही नाही. चला मित्रांनो, तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. आजसाठी एवढं. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. त्याच्यासाठी कॉमेडी व्लॉग असणार आहे. हसत राहा, स्वस्त राहा, मजेत राहा आणि आपल्या नेहमीचा मुद्दा हसताय ना, हसलाच पाहिजे. अरे घेऊन आलोय श्रद्धेचे अंगोटे ब्लॉग. मस्त रे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड बाय. आता आम्ही निघतो सगळे. हा, लव यू गाईज. ओके. नाही तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. गुड नाईट. हे बघा, चला.